नाही दादा, माफ कर मला. अरे तू एकीकडे तिला मुलगी म्हणतोस, दुसरीकडे तिचं प्रेम तिला मिळून द्यायला नकार देतोस. असं का दादा मामा? हे बघ शिनू, उमानी सुरुवातीपासूनच ओवीला मुलगी मानलं होतं. त्यावेळी माझा या सगळ्याला विरोध होता, पण तरी मनाविरुद्ध जाऊन मी ओवीला मुलगीच मानलं होतं. आणि आता तर ओवीने माझ्या मनात मुलीची जागा घेतली. माझ्यावर ओवीचे खूप उपकार आहेत. तिने निशीचा जीव वाचवलाय. मी माझ्या मुलीला आता वाऱ्यावर नाही सोडणार. निशी, त्याला होणारा त्रास मला कळतोय, बट मी असं सतत त्याच्या समोर राहिले ना तर तो असाच ऍडमेंट वागत राहील. मी त्याच्या समोरच नसले, त्याच्या समोर थांबलेच नाही तर त्याच्याकडे दुसरा ऑप्शनच उरणार नाही ना. म्हणून मला इथून जाणं खूप गरजेचं वाटतंय. आणि तसं केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तुम्ही दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं. प्रेमात ऑप्शन नसतं. मी पण माझ्या मामाला सेम सांगितलं होतं, निशी नाहीतर कोणीच नाही. आणि तू इथून गेल्यानंतर शिनू तुला विसरून जाईल असं जर तुला वाटत असेल ना, तर इधर तू शिनूला ओळखलं नाहीयेस किंवा तू स्वतःला फसवतीयस. तूच सांगायचीस ना मला की पळ काढणं हा कोणत्याही प्रश्नावर उत्तर नाहीये, मार्ग नाहीये. ओवी अगं, तूच आहेस जिने मला पुन्हा माझ्या हातात रॅकेट दिलंय. प्रेम काय असतं हे तू मला सांगितलंस. ओवी, तू मला आधार दिलास भर मांडवातून नीरज सरांना भेटण्यासाठी. तूच शिकवलंस ना की समोर आलेल्या परिस्थितीला तोंड देता आलं पाहिजे. मग आता तूच का पळ काढतेस? ओवी, तुझ्या अशा वागण्याने ना तू सुखी होणार आहेस ना श्रीनू. प्लीज हा विचार नको करूस. आणि ओवी, आणि कोण कुठलाही डिसिजन घेऊ नकोस. प्रेम आयुष्यात फक्त एकदाच होतं. शिनू, मला सांग, माझी मुलगी तिच्या संसारात कधी सुखीच राहणार नसेल तर एक बाप म्हणून मला बरं वाटेल. हो दादा बाबा, पण मी ओवीपर्यंत कधीच कुठलं दुःख पोहोचूच देणार नाही. मी राजा, प्रश्न फक्त तुझ्या एकट्याचा नाहीये. एका लग्नाने दोन कुटुंब एकत्र जोडली जातात. ओवीसाठी तर हेच तिचं माहेर आहे आणि तू लग्न केलंस तर हेच तिचं सासर असणार आहे. आणि मला खरं खरं सांग, आता बाहेर जो प्रकार घडला, तुला खरंच वाटतं की तुझी आई ओवीला सून म्हणून स्वीकारेल? नाही, मला माहिती आहे दादा मामा, आई ओवीला सून म्हणून कधी स्वीकारणार नाही. आपण दादा मामा, हे घर म्हणजे फक्त आई नाही ना. या घरात इतरही माणसं राहतात जी आपली आहेत. तरीही लाली या घरचा एक हिस्सा आहे. मी तुझ्यापेक्षा तिला जास्त ओळखतो. ती माझी बहीण आहे. अरे, पहिल्यापासून ती हट्टी होती आणि अजूनही आहे. एखादी गोष्ट तिला मिळवायची असेल, कुठली गोष्ट करायची असेल तर ती कुठल्याही थराला जाऊ शकते. तिच्या मर्जीविरुद्ध काही घडलं ना तर ती अनेक कांगावे करून ओवी सकट घरातल्या सगळ्यांची झोप मोडू शकते. आता मला सांग, तुझं खरंच जर ओवीवर प्रेम आहे तर ओवीला तुझ्या आईने लग्नानंतर सतवलं तर चालेल? नाही ना? म्हणूनच मी माझ्या काळजावर दगड ठेवून ओवीला माझा निर्णय ऐकवला की तू या घरची सून कधी होऊ शकणार नाहीस.
मी श्रीनूच्या काळजीपोटी बोललोय सगळं. हो, तुमची काळजी गेली खड्ड्यात. हा, या बघा, माझ्याच घरात माझ्या माणसांसमोर मग काही एक बोलायचा नाही, सांगून ठेवताय. बघ लाली, हे बघा, तुमका माझ्यावर जर का नवऱ्याचा हक्क गाजवूचा हा ना, तर आधी तसा वागायचा. हा, माझ्या आणि श्रीनूच्या डोक्यावर हक्काचं छप्पर आणून देवा, मग मका येऊन सांगा. हा, कळलं? अगं लाली, आपला श्रीनू चापकाचे फटके खायला तयार झाला तरी तुला काय वाटलं नाही काय ग? अगं दगडाला सुद्धा पाजर फुटला असता, तू तर त्याची आई आहेस ग. एवढं सगळं होऊन सुद्धा श्रीनू दाईचीला किंवा तुला एक शब्द सुद्धा बोलला नाही ग. दुसरा कोणी मुलगा असता ना, तो उलट बोलून मोकळा झाला असता, पण आपल्या श्रीनूने असं काही केलं नाही ग. हा, मग काय करू? पूजा करू त्याची? या बघा, माका कोणी सांगू यायचं नाही. हा, मी कसा वागायचा ता? हे बघ लाली, ह्या आधी सुद्धा मी तुला सावध केलं होतं, आता सुद्धा तुला सांगतोय, या अशा तुझ्या हेकट वागण्यामुळे आपल्या एकुलते एक मुलाला तू गमावून बसशील. आणि जेव्हा तुला तुझी चूक समजेल ना, तेव्हा वेळ गेलेली असेल. अगं लाली, आपल्या मेघनाताईंचं उदाहरण डोळ्यासमोर ठेव. नीरज दुखावल्यामुळे त्यांची काय अवस्था झाली बघितलंच ना. मरणाच्या दारातून त्या परत आल्यात. ती बाई भेकडा भेकड. हा, पण मी लोकांका मरणाच्या दारात पोचवेन. हा, पण माकाचा वया ना, ताच मी करणार, समजलास? लाली, लाली चुकतेस तू. मी सांगतोय त्याच्याकडे लक्ष दे, नाहीतर ना होत्याचं नव्हतं होऊन जाईल ग. काय हो, तुमका तमाशाच करूचे असतात काय? का आता काय झालं? मी काय बोललोय काय तुला? नाही नाही, तुम्ही काय नाही बोलत. हा, जा काय बोलता ना, तर मीच बोलतोय. मग काय हौस असा ना सगळी. ए लाली, मगाशीच तू खूप बोलली आहेस. जा आता, जा जाऊन झोप जा आता. हा? मी बोलला तर इतका झोमला काय तुमका? हा, मग इकडे तरी कशाक झोपतास? हा, नाही नाही, ही पडवी सुद्धा ना माझ्या माहेराचीच. जा ना, कुठे जायचा ना तिकडे जा. हा? हे बघ, बस झाला ताई. बहीण म्हणून तुका काय बोलत नाही, तर दिवसेंदिवस तुझा अतिरेक वाढतच चाललेलो हा. असं बोलतेस भाऊजींशी? शोभता तुका? ए बंधू, तू माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये बोलू नको. हा, तुझो काही एक संबंध नाही. हा, तोंडाक जरा आवर घाल ताई. आणि कसा तुमच्या गोष्टी तुमच्या खोलीच्या बाहेर येतील ना, तर आमका मध्ये पडूचाच लागताला. कळला मग? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, भाऊजी फक्त तुझं नवरो नाही हा, तर या घरचे जावाई असत. दादा आणि आईने पण नेहमी त्यांचा मान ठेवलेलो हा. बंधू, त्या दोघांचा मान ठेवायचा म्हणूनच मी या घरात राहतोय. आणि लाली, एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझा माझा कमवतोय. तुला वाटतं ना मी इथे फुकटचा बसून खातो, तर ते तसं नाहीये. होय तर. हा, घरचो जावई म्हणून लय जबाबदाऱ्या उचलल्यात ना, मोठमोठी कर्तृत्व गाजवल्याने आहात ना, म्हणून सगळे मान देतात त्यांका. बरोबर ना बंधू? माका सांगतात काय नाही, नुसत्या मोठमोठ्या गजाल्या मारूक वयत, बाकी काय नाही दुसरा. ताई, मग ह्या न्यायाने लेख म्हणान या घरासाठी तू काय काय करतस याची यादी न संपणार या, होय ना? बंधू, मोठी बहीण असाय मी तुझी, ऐकान घेते म्हणून काय पण बोलू नको.
नाही तर माझ्या इतकी वाईट कोण नाही या लक्षात ठेव. कसं सांगतोय. माफ करा भाऊजी, ताईच्या वतीने मी माफी मागते तुमची. तुमका पण काय वेगळा सांगूची गरज नाही. ताईचा स्वभाव कसा तुमका माहित आहे. मग मी तुमका विनंती करते, माझ्यासाठी तरी आत येऊन झोपा. या भाऊजी. निशी, आय वॉज थिंकिंग की मी लंडनला गेल्यावर तू काही दिवसांसाठी ओवीला इथे आणू शकतेस. म्हणजे तिची काळजी सुद्धा घेता येईल आणि तिला चारूचा पण त्रास होणार नाही. सर अगदी बरोबर आहे, पण ते तात्पुरतं सोल्युशन आहे. ओवी आणि श्रीनूचं लग्न व्हायलाच हवं. आपल्याला आपलं प्रेम मिळालं तसं त्यांचं पण प्रेम जिंकायला हवं. मी लाली आत्याला चांगलीच ओळखून आहे. खूप हट्टी आहे सर ती. तिने मनाशी ठरवलं ना की श्रीनू आणि ओवीचं लग्न होऊ द्यायचं नाही तर नाही. त्यांनी आपल्यासाठी एवढं सगळं केलं, पण आपण त्यांची काहीच मदत करू शकत नाहीये. आणि मला या गोष्टीचं ना जास्त वाईट वाटतंय. निशी निशी निशी, तू खूप जास्त विचार करतेस. होईल सगळं ठीक. आणि व्हायलाच पाहिजे. असं कोणतरी हवं ना जो त्यांना आणि त्यांच्या प्रेमाला सपोर्ट करेल. पण असं कोण आहे? अगो ओवी, सावकाश सावकाश. हळ ठीक आहे. बरं ओवी, तुका नुसतंच दूध देऊ की उकाळा करून देऊ? मावशी आज काही नको आहे. काय नको म्हणजे? ओवी, तुका मी याआधीच सांगितलंय, कितीही काहीही झाला तरी औषधं आणि पथ्य यात हयगय करायची नाही. मी दायचे उकाळा नेऊन देते, त्यात थोडा हळद टाकून नंतर तुका आणून देते. औषधा दुधासोबतच घे, चालत ना? हो. मावशी, तू आजपासून तुझ्याच रूम मध्ये झोप. का गो, कंटाळू गेलो मावशीचो? नाही तसं नाही. आता मी बरी आहे ना, सो उद्यापासून मी माझी थोडी थोडी कामं करायला सुरुवात करेन. का? नाही, मलाच सगळं करा असं वाटतं. इथे बसून बसून कंटाळा येतो मावशी. कोणी काहीच करू देत नाही. तू तर माझ्या मागे सावलीसारखी उभी असतेस. त्यामुळे तुझी किती दगदग होते ते दिसतंय मला. सो प्लीज, मी कामं करते थोडी, तू मला कामं सांगत जा. नाही उमाई, बघ तू ओवीला एकटीला सोडून कुठेही जाणार नाहीयेस. काही काम असेल तर मला सांग ना, मी करतो. हा पण ओवी, अजून थोडे दिवस तू काही करणार नाहीयेस. हा, खरंच आता उमा मावशी नसली तरी चालणार आहे. आणि चारू असते ना त्या माझ्यासोबत. सो उमा मावशी नसली तरी चारू असेल. इथे सगळे जण असले तरी उमाई इथून कुठेही जाणार नाहीये. आणि ती असं काही म्हणाली आहे का की तिला त्रास होतो म्हणून? नाही ना. तसं असेल तर मी तुझ्या खोलीवर अंथरूण घालून झोपत जाईन, पण मी
पण मी तुला असं कोणाबरोबरही सोडून कुठेही जाणार नाही. श्रीनू, एक मिनिट बाहेर ये ना. कशाला? काय झालं? काय काम आहे? अरे ये तर, सांगते. जरा वेळ बाहेर ये प्लीज. बोल. तू आता आतमध्ये ओवीला आणि उमात त्यांना काय सांगत होतास? की तू ओवीला असं कोणाबरोबरही एकटीला सोडणार नाहीस. याचा काय अर्थ होतो श्रीनू? याचा काही अर्थ होत नाही. मला जे वाटलं ते मी बोललो. आणि या सगळ्याचं स्पष्टीकरण मी तुला का देऊ? कारण त्या दोघींसोबत मी त्या खोलीत राहते. याचा अर्थ तू हे सगळं मलाच उद्देशून बोलत होतास, बरोबर? बरं ठीक आहे. तुला आता माझ्याच तोंडून सगळं ऐकायचंय ना? मग ऐक. चारू, मला तुझ्या सामानामध्ये ती खाजकुजली सापडली. उमाईने ओवीसाठी जो गाऊन शिवला होता तो तू घालून बघितलास आणि मग तुझ्या अंगावर रॅशेस सुटली. याचा अर्थ हा सगळा योगायोग नव्हता. हे सगळं तू घडून आणलं होतं, हो ना? चारू, तुझं नशीब चांगलं आहे की ओवीने मला थांबवलं. नाहीतर मी हे सगळं सगळ्यांसमोर सांगणार होतो. हे जे काय तू करतेस ना, ह्या सगळ्याचं मंजू मामीला ऐकून घ्यावं लागलं असतं. तिला बोलणी खावी लागली असती सगळ्यांची. म्हणून मी कोणाला काही सांगितलं नाही. नाहीतर मग दादा मामा आणि दायचीने त्या क्षणी तुला तुझ्या घरी पाठवून दिलं असतं. इथून पुढे ओवीच्या बाबतीत मला तुझ्यावर एका पैशाचाही विश्वास नाहीये चारू. आणि मला माहिती आहे, याआधी जे काय सो कॉल्ड योगायोग घडलेत ना, त्या सगळ्यात तुझाच हात असणार आहे. नाही नाही श्रीनू, श्रीनू, सगळ्याच गोष्टी माझ्या विरुद्ध जायला लागल्यात. मला एकदा ह्याबद्दल दायचीशी बोलायलाच हवं, नाहीतर सगळं कठीण होऊन बसेल. दायचे दूध आणले तुमच्यासाठी. आधी औषधं घेतलास ना? होय. उमा, जरा पाय चेपून देतस काय हो? दायचे विचारतास काय? एका पोरीच्या डोक्यावर अक्षता पडल्या, आता दुसऱ्या पोरीची येळ इलेली. हा दायचे, हो, आज माझी खात्री पटली. हा शिनूसाठी जर कोणी चांगला जोडीदार असत ना, तर ता ओवीच असा. दायचे, होय उमा, आज ना मी तिघांची परीक्षा घेतलंय. ओवी, शिनू आणि चारू. त्रास झालो माका, पण ओवी आणि शिनू चांगले पास झाले बघ. आणि त्या दोघांचा एकमेकांवर किती प्रेम असा त्या सगळ्या घरात बघितल्यात. त्यांच्या प्रेमाक आपण आशीर्वाद देऊ कोय की नको? दायचे, पण ओवी संध्याची लेखा. लालीत हे नाही ऐकणार. त्या पोरीन आपल्यावर डोंगरा एवढे उपकार केलेले असत, ते चालले आपण. हा, मग त्याका सून म्हणून करून घेणं चालणार नाही काय? ह्यो खैलो न्याय झालो. पण ओवी बद्दल आपणाक जा काय वाटता ना, ता त्यांना स्वतः कमवलेला असा, ता काय नाही. लालीक जा काय समजवचा असा ना, ता मी समजवीन. आणि हे त्यांची पण काळजी वाटतं माका दायचे. अगो रघुनाथ माझो झील. हा जा काय झाला ना, त्याचो अर्थ रघुनाथाक नक्की कळलेलो. हा तो माझ्या निर्णयाबाहेर जाऊचो नाही. दायचे, पण चारूचं प्रेम श्रीनूवर. एक वेळ ओवी माघार घेत, पण सगळ्या गोष्टी चारूच्या बाजूने असताना
दारू कशाक माघार घेत ताईचे तेका आवडता श्रीनू. त्याका कसा समजवायचा ना तर मी बघतो. उद्या सकाळी नाश्त्यात बसलंय की मी सगळ्यांसमोर माझो निर्णय जाहीर करतलय.